आज आपण लहान मुलांच्या टिफिनसाठी छान वेगळा पदार्थ बनवूया. एकदम साधा सोपा आहे आणि हेल्दीसुद्धा आहे. तर माझ्या नातीला खूप आवडते हे असे पदार्थ ब्रेडचे वगैरे चीज वगैरे वापरून. तर तिच्या आवडीचा आज आपण हे पदार्थ बनवूया. तर मी हे पदार्थ करायला घेतलं पण माझ्याकडं काही घरामध्ये साहित्य नव्हतं. तरी मी थोडंफार ॲडजस्ट केलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास तुम्ही प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर छान कुरकुरीत आपले हे ब्रेड सँडविच म्हणू शकता किंवा ब्रेड पॉकेटसुद्धा म्हणू शकता. नमस्कार. चला तर आता आपण सुरुवात करूया. तर माझ्याकडं दही होतं पण ते खूप आंबट होतं. तर मग आता आंबटपणा कमी करण्यासाठी काय करायचं आहे आपण, तर त्यामध्ये मी 2 चमचे साय घातली. अर्धी वाटी दही घेतलं आणि त्यामध्ये घट्ट छान साय घातल्यामुळं छान मलाईदार दही तयार झालं. तर 2 कांदे, 2 शिमला मिरची, थोडीशी कोथिंबीर, कांदे आणि शिमला मिरची आपण चॉपरमधून बारीक करून घेणार आहोत. आणि मी हे पनीर घेतलेलं आहे. तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचं त्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता. एक अंदाजे मी 100 ग्रॅमच्या जवळपास हे पनीर घेतलेलं आहे. त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर कांदा बारीक करून घेतला चॉपरमधून. शिमला मिरची पण बारीक करून घेतलेली आहे. आता हे ब्रेड घेतलेले आहे. तुम्ही कुठल्या तुमच्या आवडीनुसार ब्रेड घेऊ शकता. हलक्या हाताने आपल्याला हे ब्रेड लाटून घ्यायचे आहे. आधी मी 2-3 ब्रेड हे लाटणं फिरून घेणार आहे. म्हणजे छान मस्त सॉफ्ट होत, असा कडक होत नाही. आपण जेव्हा त्याच्यामध्ये सारण भरू तर ते असं तुटले नाही गेले पाहिजे. तर आता मी 2-3 ब्रेड आधीच छान मस्त लाटणं फिरून ठेवलेलं आहे. थोडक्यात लाटून घेतलेलं आहे. एक बाऊल घेतलेला आहे मोठा. त्यामध्ये कांदा, बारीक चिरलेली शिमला मिरची आणि बारीक कट करून घेतलेले पनीर घातलेले आहे. छान मिक्स करून घेतलेलं आहे. चला तर आता थोडेसे मसाले घालूया आपण. छान मिक्स झालेलं आहे. तर हे चिली फ्लेक्स घालूया. एक अर्धा चमचा ऑरेगॅनो घालूया, अर्धा चमचा पोहे खायच्या चमच्यानंच आपल्याला वापर करायचा आहे, अर्धा चमचा. त्यानंतर मी हे शेजवान चटणी घातलेली आहे 1 ते 1.5 चमचा. तिखट थोडं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मसाल्याच्या डब्याचा जो चमचा आहे त्या चमच्यानं 1.5 चमचा तिखट घातला, चवीनुसार मीठ घातलं. आता हे दही छान आपण फेटून घेतलेलं आहे, साय घातलेला आहे ते घातलं 3 चमचे. मोठा चमचा आहे, सूपचा जो चमचा असते त्या चमच्यानं 3 चमचे दही घातलं. कोथिंबीर घातली. छान मस्त मिक्स करून घेतलं. छान सारण तयार झालेलं आहे. बघू शकता. छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे दही पूर्ण याला लागलं गेलं पाहिजे. आणि साय घातल्यामुळं दह्याला पाणीसुद्धा सुटत नाही. छान घट्ट राहते. चला तर आता आपण हे लाटून घेतलेले जे ब्रेड आहे त्यामध्ये आपण भरून घेऊया. तर माझ्याकडे उकडलेला बटाटा नव्हता, कारण माझ्या नातीचं खूप हट्ट होता, आजी आत्ताच बनव, आत्ताच बनव. तर मी बटाट्याचे एकदम पतले पतले काप केलेले आहे. थोडंसं पाण्यात बुडून ठेवले आणि त्याच्यावरती मी हे सारण भरत आहे. तर ते काप ठेवून घेतले. त्यावरती आपण जे हे भाज्या, कांदा वगैरे जे सारण केलं ते त्यावरती ठेवून घेतलं. कारण त्याचे जे दही वगैरे वापरले त्या पाण्यामुळे आणि वाफेमुळं त्याच्यामध्ये जे बटाट्याचे काप घातले ते मऊ होतात. वरतून चीज किसून घ्यायचं आहे. आता माझ्याकडं टूथपिक नाही होते, कारण आता हे अर्जंट करायचं म्हटल्यानंतर मग तिनेच थोडंसं जुगाड लावून मला ह्या काड्या आणून दिल्या. काही काड्याच्या पेटीचे जे आहे ते समोरचं काढून, काही तिच्या खेळणीतल्या वगैरे आहे त्या छोट्या छोट्या आणून दिल्या. तर हे असं छान आपलं हे ब्रेड पॉकेट तयार झालं. चला तर आता दुसरं एक करून घ्या. बघू शकता कशी मदत करत आहे आजी. मी पण करते, मी पण करते. लहान मुलांना खूप आवडते करायला. अजून एक तुम्हाला करून दाखवते आहे. भरपूर चीज घालायचे, किसून घाला किंवा छोटे छोटे क्यूबवाला मिळतं ते सुद्धा वापरलं तरीसुद्धा चालते. आता हे 3 तयार करून घेतले. जेवढे पॅनमध्ये बसतात तेवढेच करून घ्यायचे. गॅसवरती आता पॅन गरम करायला ठेवला, तूप घातलेलं आहे. आता आपण हे जे पॉकेट बनवलेलं आहे किंवा सँडविच बनवलेले ते ठेवायचे. गॅस कमी करायचा. वरतून थोडंसं तूप लावायचं किंवा तेल वापरलं तरीसुद्धा चालते. आणि थोडंसं झाकण ठेवायचं. आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत हे मस्त मंद गॅसवरती वाफवून घ्यायचे. कारण याच्यामध्ये जे बटाटे घातले ते सुद्धा वाफवले जातात. आणि आपण शिमला मिरची, कांदा घातला तो सुद्धा छान, आणि जे आपण चीज घातलेलं आहे ते पण छान मेल्ट होते व्यवस्थित. तर अधूनमधून थोडंसं झाकण उघडून बघायचं. म्हणजे थोडंसं जागा सरकवली तरी चालते. एकदम खूप खालून काळं नाही व्हायला पाहिजे. तर बघू शकता मस्त आपले हे ब्रेड पॉकेट तयार झालेले आहे. छान वरतून कुरकुरीत असे
हे तयार झालेले आहे आणि मध्ये सुद्धा मस्त आपण भाज्या वगैरे घातल्या तर अतिशय चविष्ट असे आपले हे ब्रेड पॉकेट तयार झालेले आहे. तर मी जेवढं मिश्रण दाखवलं त्यामध्ये एक 6 ते 7 तयार झालेले आहे हे. तर तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये देताना हे बटर पेपरमध्ये रॅप करून दिलं ना तर गरमही राहते आणि छान थोडंसं चवीलाही छान लागते. तर हे लहान मुलांसाठी अतिशय हेल्दी हा पदार्थ आहे. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.